नमस्कार, मी ऋषिकेश पाटील. सध्या महाराष्ट्रात एक निंदनीय घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे. भाजपच्या गुंडांनी, आरएसएसच्या गुंडांनी हा हल्ला केलाय. संभाजी महाराजांचा कुठला तरी अपमान केला संघटनेचं नाव ठेवून, असा आरोप करून, म्हणजे ते नाटकच आहे. त्यांना पुरोगामी चळवळींवर हल्ला करायचाच होता आणि त्यांनी जी वेळ निवडली आहे ती बरोबर जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रात फडणवीसांनी आणला आणि पुरोगामी चळवळींवर हल्ला सुरू झाला. पुरोगामी चळवळींकडून प्रतिक्रिया घेऊन त्यांच्यावर कायमची बंदी घालण्याचा हा कुठेतरी डाव असल्यासारखं वाटतंय. या संघटनांवर येतो. या संघटनांनी कोरटकरला कधी जाब विचारलाय का? महाराजांना अरे तुरे बोलून तुमचे महाराज तर पळून गेले म्हणणारा कोरटकर एकदा तरी हल्ल्याचा यांनी प्रयत्न केला का? का तो आरएसएसचा आहे म्हणून? तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे म्हणून? राहुल सोलापूरकर कुठला तरी इतिहास घेऊन आले की महाराज लाच देऊन पळून गेले म्हणून? कुठला इतिहास आहे हा? यांना एकदा तरी वाटलं का राहुल सोलापूरकरचं घर फोडावं, राहुल सोलापूरकरवर काळं फासावं? त्याच्या एकदा तरी का? तो आरएसएसचा आहे म्हणून, भाजपचा आहे म्हणून? छिंदमने इतकं घाणेरडं वक्तव्य केलं, त्याचं फोन रेकॉर्डिंग आपण सगळ्यांनी ऐकलं. महाराजांबद्दल एवढं घाणेरडं, त्याला पुन्हा तिकीट दिलं, पुन्हा त्याच्यावर त्याला पक्षात तो होता. राज्यपाल कोश्यारी त्यांनी बेताल वक्तव्य केली. आपल्या महापुरुषांना त्यांनी तर कुणाला सोडलं नाही. त्यांच्यावर कधी यांना आंदोलन करावं वाटलं नाही. कसलं बेगडी प्रेम आहे यांचं? काय सांगतात हे महाराजांच्या इतिहासाचं आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाचं? लायकी आहे का यांची बोलायची त्यांच्यावर? महाराजांना ज्या विचारांनी त्रास दिला त्या काळात, त्या विचाराला अभिमानानं घेऊन माथ्यावर फिरणारे हे गुंड, प्रवीणदादांच्या हल्ल्याचा मी इथं तीव्र निषेध करतो. वेळ प्रत्येकाची येते. आज तुमची वेळ आहे. लागलेल्या आगीत घर सगळ्यांची जळतील. कायदा सुव्यवस्थेचा चुकीचा वापर करू नका. फडणवीसांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जो जनसुरक्षा कायदा आणला तो असल्या झुंडशाही विरोधात तुम्ही वापरणार आहात का? महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. याचं उत्तर आम्हाला गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांकडून हवंय. धन्यवाद.